तर नमस्कार मंडळी, कशा सगळे मजेत ना? आशा करतो तुम्ही सगळे मजेतच असाल. मी खूप मजेत आहे. तर आत्ता वाजलेत 7:05 संध्याकाळचे. आणि मी हा ब्लॉग कशा बाबतीत करतोय, म्हणजे ह्या ब्लॉगमध्ये काय असणार आहे हे मी तुम्हाला आधी समजवतो. तर काही दिवसापूर्वी जे माझ्या चॅनलवर जुने आहेत त्यांनी बघितलं असेल, मी एक अर्टिगा गाडी घेतली, कमर्शियल अर्टिगा गाडी. आणि आज त्या गाडीला झाली आय गेस 4.5 महिन्याच्या वरती होऊन गेलेत. आणि ती गाडी काम करते व्यवस्थित, सगळं इथं आहे. तिला जिथं म्हणजे मला लावायची होती ते सगळं जसं मला त्या गाडीला घेऊन काम करायचं होतं त्या प्रकारे त्या गाडीचं काम चालू आहे. आता आपण काय करणार आहोत, आपण एक डेली सिरीज काढतोय. शक्यतो जेवढं होईल तेवढं. आता मी स्वतः त्या गाडीवर काम करतोय. आता आपली अर्टिगा काम करते उबरवरती, उबर प्लॅटफॉर्मवरती काम करते. सो आता आपण डेली काय ब्लॉग टाकणार आहोत. डेली तुम्हाला अर्निंग किती होते, कमाई किती होते गाडीनी. एक अर्टिगा गाडी घेतल्यावरती भाड्यांची किती कमाई होते, जे आपण आउट स्टेशन पाठवतो गाड्या, पर्सनल भाड्या, त्याची किती कमाई होते. आणि उबेर प्लॅटफॉर्मवरती आपण किती कमवू शकतो. हे बेसिकली तुम्हाला डेली आता व्लॉग्समध्ये समजणार आहे. आणि काय काय करायचं असतं, काय काय नाही करायचं असतं, हे पण तुम्हाला हळूहळू मला जसं दिसेल. मला आता जेवढं माहिती आहे तेवढं मी आत्ता सांगतो. आणि जसं जसं मला जे काय अनुभव येत राहील ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच. तर जरूर रोज व्हिडिओ पहा. आणि शक्यतो मी रोज व्हिडिओ टाकणार आहे, डेलीचं कंटेंट बनवणार आहे. डेली मी किती अर्न करतोय नाही करतोय, एक टार्गेट मी सेट केलेला आहे. तो टार्गेट ग्रॅज्युअली तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती पडेल. आता आपण काय करणार आहोत, गाडी आपली चालते नाईट शिफ्टला. मी नाईटला चालवतो गाडी. डेला मी आधी चालवायचो, पण मला नाईटला थोडंसं कन्व्हिनियंट पडतंय, थोडंसं बरं पडतंय, म्हणून मी नाईटला गाडी चालवतो. तर आता पण आपण गाडी काढतो एक अराउंड 7, 7:15. आता 7 वाजूनच गेले, 7:15 आपण गाडी काढू. गाडी उबर प्लॅटफॉर्मवरती चालत असताना आपण किती अर्निंग करतोय हे तुम्हाला मी अर्निंग दाखवेन. त्याच्यानंतर टोटल नाही सांगणार मी, टोटल तुम्ही कमेंट करा. एक आपण ती ठेवूया प्रोसेस आपल्यामध्ये, एक तो एक गेम ठेवूया. तुम्ही कमेंट कराल तर मला पण बरं वाटेल की हा बाई आवडीने व्हिडिओ बघतायत सगळे, आपले व्हिडिओ आवडत आहेत सगळ्या. आणि तुम्ही नक्की सांगा कसं वाटतंय. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तेही विचारू शकता तुम्ही. एक 12 तासाची शिफ्ट असणार आहे आपली. 12 तासाच्या आधीच होतं आपला जो टार्गेट आपण सेट केला तो 12 तासाच्या आधीच होतो. बघा, कमवायला तुम्ही खूप कमवू शकता. 12 तासाच्या अभाव काम करून काय काय लोक करतात, 15-15 तास काम करतात. तर तुम्ही कमवू शकता. आपण तुम्हाला हे पण क्लिअर होतं, आपण एअरपोर्टच्या क्यूमध्ये नाही थांबत, आपण बाहेरच फिरतो. कसं काम करायचं, काय काम करायचं, मी ते ग्रॅज्युअली जसं जसं मी काम करेन तसं जसं मी तुम्हाला सांगत जाईन आपण का करतोय, कशासाठी करतोय. ठीक आहे, हळूहळू तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. सो आता डेली ब्लॉग्स येणार आहेत. म्हणजे मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी डेली टाकायचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही पण खूप सपोर्ट करा. आता गाडी चालवत असताना, कमर्शियल गाडी घेतल्यानंतर पहिला कायदा, व्हाईट कपडा पाहिजे अंगावर. व्हाईट टी शर्ट किंवा व्हाईट शर्ट. बघा मी प्रिंटेड घातलाय, नो इश्यू, तुम्ही प्रिंटेड घालू शकता, पण व्हाईट पाहिजे. पॅन्ट घालण्याचं, पॅन्ट जीन्समध्ये काही तुम्हाला येणार, फक्त शॉर्ट्स घालू नका. आणि खाली तुम्हाला पायात शूज, चप्पल, क्रॉक, सँडल जे काय घालायचं ते घाला. सो जास्ती बोलत नाही बसत मी. खाली जाऊया, गाडी दाखवतो तुम्हाला आपली गाडी. आणि त्याच्यानंतर मग मी पुढे काय करतोय काय नाही करतोय सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल. प्लीज 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 सपोर्ट करा. आणि खूप चांगला बिझनेस आहे. जर कोणी विचार करतंय तर पहिला माझे व्हिडिओज बघा, काही दिवस व्हिडिओज बघा, कसं वाटतंय तुम्हाला ते बघा, आणि मग जरूर या बिझनेसमध्ये या. सो आणि तुम्हाला गाडी कुठेही पाहिजे असेल, कुणाला आउट स्टेशन वगैरे, कुणाला रेंटल, पनवेलची गाडी आपली, मी पनवेलला राहतो. पनवेलवरनं तुम्हाला कुठेही आउट स्टेशन किंवा कुठेही ओव्हरऑल मुंबईमधनं तुम्हाला कुठे आउट स्टेशन जायचं असेल तर मी ईमेल ID दिला आहे, इंस्टाग्राम ID पण आहे माझं डिस्क्रिप्शनमध्ये. मला जरूर तिथं DM करा. ठीक आहे, तर जाऊया आता फटाफट, जास्ती बोलत नाही बसत, सगळं समजवून तुम्हाला मी व्यवस्थित. तर आलो आहे आपण खाली, ही आहे आपली गाडी. आता जाऊया, गाडी स्टार्ट करूया. तुम्हाला किलोमीटर्स दाखवतो. आजच गाडीची सर्व्हिस झाली, किती किलोमीटर्स गाडीचे झालेत ते दाखवतो तुम्हाला. तर किलोमीटर्स बघा, गाडीचे 20,115 किलोमीटर झालेत. आजच गाडीची सेकंड सर्व्हिस केली आहे. गाडी बघा काय अशी आहे आपली. आजच थर्ड सर्व्हिस, शोरूमच्या सर्व्हिस संपल्यात, तर आपण बाहेरनं सर्व्हिस केली. तर एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मी गाडीचं इंजिन आता स्टार्ट केलं आहे. आणि बघा RPM 1000च्या वरती आहे. आणि इकडे ब्ल्यू लाईट आहे. तर ही ब्ल्यू लाईट जाईपर्यंत आणि RPM पूर्ण 1000पर्यंत येईपर्यंत आपल्याला गाडी चालवायची नाही आहे, गाडी चालूच ठेवायची आहे. एक येतं 2 मिनिटात ते होऊन जाते सगळे प्रोसेस गाडीची. ते चांगलं असतं. थोडी पेट्रोलवर गाडी चालू होते आणि मग अजून बघा CNGला कन्वर्ट नाही झाली.
आता CNG ला कन्वर्ट झाली. ठीक आहे, तर हा स्टार्टिंगचा वॉर्मअप करणं गरजेचं आहे सगळ्यांनी. तुम्ही पण करत नसाल तर करत जा, नाही तर बेसिकली या गोष्टी माहितीच आहेत सगळ्यांना. तर CNG पंपात जाईपर्यंत मी तुम्हाला एक थोडंसं गाडीचं आपलं नॉलेज देतो. गाडी आहे आपली सेकंड टॉप मॉडेल, टॉप मॉडेल नाही आहे. ह्याच्यामध्ये एक M टूर पण येतो जो असतो 80वर लॉक. अजून एक गोष्ट एक तुम्हाला मी सांगू इच्छितो की हे आपलं डेली ब्लॉगिंग जरी असलं, कसं आहे ना की खूप काही लोकांना असं म्हणजे हे असतं की या ड्रायव्हिंग वगैरे या प्रोफेशनला घेऊन खूप डाऊट्स असतात. पण भाई विश्वास करा माझा, खूप भल्याभाल्यांच्या वर जाल. जे ड्रायव्हिंग क्षेत्रात आहेत त्यांना तर माहितीच असेल. भाई ड्रायव्हिंग क्षेत्रात जे कोणी आहे ते कमेंट करा आणि नक्की अनुभव काय असतील त्यांचे ते तुम्ही सांगू शकता. कमेंट सेक्शन तुमच्यासाठीच आहे. राहिली गोष्ट आपण जे पूर्वी करत होतो आपल्या चॅनलवरती, मोटो ब्लॉगिंग, परत फॅमिली ट्रिप्स, कारने आपण कुठं एक फिरायला जात होतो. सॉरी हा सीट बेल्ट लावला नव्हता, सीट बेल्ट लावायचं सगळ्यांनी. ह्या गाड्यांचे रूल्स खूप स्ट्रिक्ट आहेत, तर सगळ्या गोष्टी वेळ टू वेळ करा. मी सॉरी ते माझ्याकडनं राहून गेलो होता, पण तुम्ही असं करू नका. तर हेच सांगत होतो, आपले जे ट्रिप्स होते, मोटो ब्लॉग होते, तेही काय थांबणार नाही आहेत. ते तर आपण चालूच ठेवणार, फिरणं काय आपलं थांबणार नाही आहे. तर आलो आहे आता आपण पिल्लईजवळ आलो आहे CNG पंपात. जो विचुंब्याच्या इथं CNG पंप आहे ना पनवेलमध्ये, तिथं आलो आहे. आणि CNG पंपात पोहोचल्या पाऊस आला खूप जोरात. तर गाडी टोटल 465 रुपयाचा CNG आला आहे. फोटो बघा, तुम्ही बघितला असेल. आणि आता थांबलो. आता मी तुम्हाला दाखवतो उबेरचा इंटरफेस कसा आहे, आपण उबेरवरती ऑनलाईन कसं जातो वगैरे वगैरे, ते सगळं दाखवतो तुम्हाला. तर हा आहे आपला उबेर ड्राईव्ह ॲप. हा आपण ओपन केला. काय ओपन केल्यानंतर असा इंटरफेस येतो. माझं बघा पास आज 9 जुलै आहे, 9:55 एक्सपायर होणार आहे. आपण ऑनलाईन जाऊया. तर ऑनलाईन गेल्यावरती असा काहीतरी इंटरफेस येतो. ठीक आहे, आता बघूया कुठली ट्रिप देतं काय देतं ते मी तुम्हाला सांगेन. बघा लास्ट ट्रिप मी काल 575ची मारली आहे. ठीक आहे, इथे सगळे माहिती येते आपण किती पॉईंट सहन केले, तिथे ओव्हरऑल आपण किती. आता मी नाईट शिफ्ट करतो ना, तर ते सगळं इकडचं एक ड्राईव्ह पासचं सगळं कॅल्क्युलेशन इकडं तिकडं होऊन जातं. पण काय नाही, इझी आहे समजायला, एवढं काय हार्ड नाही आहे. आता टाईम झाला आहे 7:47 आणि थर्सडे आज, जुलैची 9 तारीख आहे. रॅपिडो पण चालू केला आहे, बट रॅपिडो हा आपला ऑप्शनल आहे. म्हणजे हा आपला प्रायमरी नाही आहे, ऑप्शनल आहे. सो ह्याला पण चालू ठेवतो. हा व्लॉग थोडा लेंदी होईल, थोडा ॲडजस्ट करून घ्या. आणि पुढचे ब्लॉग छोटे होतील, कारण की ह्या ब्लॉगमध्ये कसा पहिलाच ब्लॉग आहे ना, तर सगळं जे काय अनुभवलं आहे किंवा जे काय आहे ते सगळं इन डिटेल सांगतोय. पुढच्या ब्लॉग्समध्ये जे म्हणजे मुद्देसूर असेल तेवढंच आपण कव्हर करू, तेवढंच मी तुम्हाला दाखवेन. इम्पॉर्टंट गोष्टी. आता हा पहिला ब्लॉग आहे, तर आणि ब्लॉग यार स्किप करून बघू नका, पूर्ण बघा. पाहिजे तर तुम्ही प्लेबॅक स्पीड वाढवा आणि बघा, पण पूर्ण जरूर बघा. तर आता टाइम झालाय 8:22 आणि आपल्याला पहिली ट्रिप लागली आहे. रॅपिडोवरनं ट्रिप भेटली यार. तर रॅपिडो पण मी मध्ये चालू ठेवतो, मोस्टली त्याचं एवढं समजत नाही. पण आता थोडं चांगलं फेर भेटत होता. उबेरवरती काय ट्रिप नव्हत्या लागत, तर म्हणून मग रॅपिडोची ट्रिप ॲक्सेप्ट केली. इथे तक्कावरनंच पिकअप आहे, दिवाला ड्रॉप करायचं आहे. सो चला जाऊया कस्टमरला पिक करायला. तर एका गोष्टीचं करेक्शन करू इच्छितो मी. सुरुवातीला बोललो होतो व्हिडिओच्या स्टार्टिंगला की मी उबेरवरतीच काम करणार आहे फक्त, तर तसं नाही आहे. रॅपिडो माझ्या डोक्यातनं निघून गेलं. तर रॅपिडो पण मी चालू ठेवतो उबेरसोबत. हा प्रायोरिटी रॅपिडोला नाही देत, उबेरला प्रायोरिटी देतो, कारण की उबेरवरती मी 24 तासाचा पास वगैरे घेतो. 265 रुपयाचा पास आहे उबेरचा 24 तासाचा, आणि तो ऑटो डिडक्ट होतो. ऑटो आपल्या अर्निंग्समधनं कट होतो तुमच्या वॉलेटमध्ये. म्हणजे उबरच्या वॉलेटमध्ये बॅलन्स असो नसो ते मायनसमध्ये जातं. ठीक आहे, सो ते ऑटोवाला सिस्टम आहे, ओलासारखं मॅन्युअल सिस्टम नाही आहे. रॅपिडो तर फ्रीच आहे. रॅपिडोवरती तुम्हाला काही कुठल्याही प्रकारचं पास वगैरे काही कमिशन वगैरे काही नाही. जे फेअर दाखवतं त्या फेअरच्या हिशोबानेच चालतं सगळं. ठीक आहे, सो ते माझं करेक्शन मी करतोय. रॅपिडो पण मी चालू ठेवतो. प्रायोरिटी रॅपिडोला नाही आहे, उबेरला प्रायोरिटी आहे, म्हणून मी स्टार्टिंगला उबेरचंच नाव घेतलं होतं फक्त. तर पोचलोय आपण कस्टमरच्या लोकेशनवर. ड्रॉप केले त्यांना. ॲक्च्युली दिवा नाही आहे, हे आहे डोंबिवली. डोंबिवलीची जी पलावा आहे ना, त्या पलावाला आलो आपण ड्रॉप करायला. ड्रॉप झालाय
आणि फेअर बघा किती आहे यार, ब्राईटनेस कमी, फेअर बघा. ठीक आहे, तर एवढा फेअर आपल्याला कॅशमध्ये आपण कलेक्ट केलाय. आता जाऊया इकडनं बाहेर जाऊया. तर आता आपण आहोत खोनी पाडग्याचा पाडा, जी लोढा आहे ना त्या लोढा पलावामध्ये आहोत. जिथं मी त्यांना डोंबिवलीला सोडलं तिकडनं एक 279 रुपीजची एक्सेल भेटली. एक हार्डली 5-6 किलोमीटरच होते, तर घेऊन टाकली. आता इकडनं इथं वेट करूया. आता एका एक्सेलचं येत होता ट्रिप, पण ते डोंबिवलीचा होता म्हणून मी तो घेतला नाही. बघू अजून काय भेटतंय का. तर आता वेळ बघा की झालाय 12:10 झालेत. मी 10:30ला इथं आलो होतो आणि आता वाजलेत 12:10 झालेत. इथंच आहे आता. मी पलावमध्ये होतो लोढामध्ये, तिथनं आता मी बाहेर आलोय. ट्रिपच लागत नाही आणि एखाद ट्रिप आली होती ती मी मॅच केलं पण झाली नाही. ठीक आहे बघा, तर रॅपिडोची आहे पण ते हे लोकल छोट्या कॅबचे आहेत, तर आपण छोट्या कॅबची घेत नाही आहोत. आपण सिडॅन आणि एक्सेल वरच चालतो, वॅगनरचे वगैरे घेत नाही आपण भाडे. सिडॅनचे पण फार कमी, जास्त येऊन एक्सेलचंच भाडे आपण ट्रिप आपण एक्सेप्ट करतो. सो आता झालंय 2 तास होतील यार, 12:30 वाजता, पण अजून काय ट्रिप अशी लागत नाही आहे. बाहेर आलोय मी हायवेला. आता बघू आता अजून कुठेतरी मग दुसऱ्या इथं जाईन. इथं थोडा वेळ थांबतो, मग दुसऱ्या इथं कुठेतरी निघेल. तर 1 वाजलाय आणि आत्ता आपल्याला ट्रिप लागली आहे खारघरची. यार 2-3 ट्रिप आल्या, मी त्या एक्सेप्टही केल्या, बट आज गाड्या पण खूप आहेत वेटिंगला, तर माझा काही नंबर लागत नव्हता. पण आता खारघरची आहे, सिडॅनची आहे बुकिंग. ठीक आहे, घेऊन चाललोय. पैसे किती होतील ते मी तुम्हाला ॲट दी एंड दाखवेन. पैसे कमी आहेत पण यार इकडनं निघणं गरजेचं होतं. तर टाईम बघा आधी 1:42 आपण आलोय खारघरला. कस्टमरवर ड्रॉप केलंय आणि 332 रुपीज फेअर झाला आपला. कस्टमरने 340 पेड केलेत. आता करूया कम्प्लीट. तर खारघरवरनं निघून बेलापूरला आलो मी, कारण की खारघरला ह्या टायमिंगला काही स्कोप नसतो म्हणून मी बेलापूरला आलो आहे. तर आधी वाजले की ते तुम्ही बघून घ्या, 4:34. बेलापूरला गेलो, तिकडनं पण काहीच ट्रिप नव्हत्या भेटत आणि मला आता सकाळी थोडं लवकर पण बाहेर जायचं थोडं, तर मी लवकरच येणार होतो घरी. पण मला बाईक काय माहिती काय असं असतो, असं नाही की रोजच दिवाळी असते असं नाही, 5-6 दिवसात एखाद दिवस असतो. पण आज थोडं जास्तीच म्हणजे ट्रिप रिक्वेस्टच येत नव्हत्या काय. खूप साऱ्या गाड्या पण क्यूमध्ये होत्या, लाईनमध्ये होत्या, सगळे इकडे सगळीकडे. सो माझ्यासोबतच असं प्रॉब्लेम असं नाही, प्रॉब्लेम सगळ्यांसोबतच होत होता. मी बेलापूरवरनं मग निघालो आणि आलो घरी, एमटी झालो. जो काय आजचा झाला आपला बिझनेस, जो काय झाला, जे काय आपले ट्रिप लागले ते तर तुम्ही बघितलं असेल, मला कमेंट करून नक्की सांगा. आता भेटूया उद्या नवीन व्लॉगमध्ये. सो बाय बाय, टेक केअर. आता तुम्हाला गुड मॉर्निंग आणि मी गुड नाईट. मी घरी जाऊन झोपेल, थोडंसं झोपेन पण झोपेन. ठीक आहे, टेक केअर. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, लाईक करा, कमेंट करा आणि खूप असे व्हिडिओज येणार आहेत आपल्या पुढे. ठीक आहे, राईट सेफ अँड बी सेफ गाईज. टाटा, बाय बाय, टेक केअर.